विशेष बातमी समोर येते. भिलवडीने दाखवला खरा महाराष्ट्र. मोहरमच्या ताजियासोबत सल्लोक्याची मिरवणूक. देशभरात धर्माच्या नावावर वाद पेटलेले जात असताना सांगलीच्या भिलवडीने खरा महाराष्ट्र काय असतो याचा वस्तुपाठ घालून दिलाय. येथील पांढरी मस्जिद येथे हिंदू मुस्लिम मोहरम मंडळाच्या वतीने 23 ते 28 जून दरम्यान साजरा झालेला मोहरम सण सामाजिक सल्लोक्याचा नवा अध्याय ठरलाय. मोहरमच्या पारंपरिक ताजियासोबतच इथे सल्लोक्याची मिरवणूक निघाली होती. मशिदीच्या प्रांगणात नमाजासोबत भजन झाले. देऊळ बंद 2 या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन झाले, तर कराडच्या प्रभात बँडच्या तालावर जय हिंदच्या घोषणा दुमदुमल्या गेल्या. ऐक्य सप्ताह असा रंगला. 23 जून रोजी पहिली भेट कार्यक्रमाने हिंदू मुस्लिम ऐक्याची सुरुवात झाली. 24 जून रोजी पारंपरिक कडुका खेळने तरुणाईला जोडले गेले. 25 जून रोजी देऊळ बंद 2 च्या प्रदर्शनाने धर्मातेवर भाष्य झालं. 26 जून रोजी प्रभात बँडच्या भव्य मिरवणुकीत सर्व धर्मीय सहभागी झाले होते. 28 जून रोजी जारत व प्रसादने सर्वांना एका पंक्तीत आणलं आहे. पांढरी मस्जिद हिंदू बांधवांच्या उत्स्फूर्त सहभाग हे या उत्सवाचे सर्वात मोठे यश आहे. जिथे माझा तुझा भेद नाही तिथे फक्त आपला सण आहे, असे एका स्थानिक हिंदू तरुणाने सांगितलं. परिसरातील नागरिक, भाविक व सर्व पक्षीय मान्यवरांनी उपस्थित राहून या ऐक्याच्या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. भिलवडीने मोहरमच्या निमित्ताने फक्त धार्मिक परंपरा जपली नाही, तर शाहू फुले आंबेडकर शिवरायांच्या महाराष्ट्र धर्माची शिकवण कृतीतून दाखवून दिली आहे. ताजियासोबत निघालेली ही सल्लोक्याची मिरवणूक द्वेष पसरवणाऱ्यांसाठी सनसनीत चपराक आहे. धन्यवाद. प्रतिनिधी फिरोज मुल्ला, CBS न्यूज मराठी, भिलवडी.